नमस्कार मित्रांनो, आफ्टर मॅरेज एक प्रेमकथा भाग 78 मध्ये आपण पाहणार आहे. प्रवीण, तुझं फ्रेंड्स खूप छान आहेत. छान वाटलं सगळ्यांना भेटून. हा धीरजने अजाणतपणे चूक केली, पण ती वेळी सुधारून आता सुखी संसार करतील दोघे. योगिता प्रवीणकडे पाहत म्हणाली. प्रवीण म्हणाला. प्रणू, तुझा मूड ठीक नाही का? ती काळजीने म्हणाली. आय एम ओके. तो आपल्याच विचारात. योगिताला मात्र त्याची काळजी वाटत होती. सतत मस्करीच्या मूडमध्ये असणारा तो आज एकदम शांत वाटत होता. सगळ्यांसमोर खुश असल्यासारखा वावरत होता, पण त्याच्या चेहऱ्यावरची ती नॅचरल स्माईल आज दिवसभर तिला दिसलीच नाही. त्यामुळे तिचं मन अस्वस्थ झालं होतं. काय रे प्रवीण, मगाशी सिद्धार्थ काय म्हणत होता? तो त्याचं काम सोडून कॉलेजमध्ये 8 दिवस येत होता म्हणजे? आणि हे सगळं तुझ्यासाठी म्हणजे मी नीट समजले नाही, योगिता त्याला बोलत करण्यासाठी म्हणाली. तुला सांगितलं ना मगाशी, त्याने समोर पाहून ड्रायव्हिंग करत उत्तर दिलं. नाही, तेव्हा मला काही नीट समजले नाही. मला परत एकदा आता सांग ना, ती लाडीकपणे म्हणाली. त्याने गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली. काय सांगू तुला? तो सुस्कारा टाकत म्हणाला. अगं, त्यावेळेच्या तुझ्या वागण्यावरून मला सारखं जाणवायचं की तुझ्या मनात नसताना तू या लग्नाच्या बंधनात अडकली गेली आहेस. म्हणजे काही लोकांचा स्वभाव असतो ना, समोरची व्यक्ती संकटात असताना मदत करायची. बाबांच्या सांगण्यावरून मला तसंच वाटलं. त्यानंतर तुला कॉलेजला सोडायला यायचो तेव्हा प्रेम आणि तुझी मैत्री पाहून उगाच माझ्या मनाला वाटलं की तुला प्रेम आवडत असेल. त्यावेळी मला काय करावं ते सुचत नव्हतं. म्हणजे माझ्या मनाला नुकतीच तुझ्यावरच्या प्रेमाची जाणीव झाली होती आणि त्यात हे सर्व समोर घडत होतं. म्हणून मग मी सिद्धार्थला खरं जाणून घेण्यासाठी कॉलेजला जाऊन नजर ठेवायला सांगितली. म्हणजे यात माझा कोणताही वाईट हेतू नव्हता. म्हणजे तुला जर प्रेम आवडत असेल, तुम्ही दोघे एकमेकांसोबत खुश असाल, तर मला तुमच्यामध्ये यायला काहीच अधिकार नाही, हे मी माझ्या मनाला पटवून दिलं होतं. सॉरी योगी, तुला वाटत असेल तुझ्यावर नजर ठेवायला मी, पण असं काही माझ्या मनात नव्हतं. मला ठाऊक आहे असं काही तुझ्या मनात कधीच येणार नाही. तिने त्याचे हात हातात घेऊन त्यावर ओठ टेकवले. आय लव्ह यू सो मच प्रणू. आय लव्ह यू टू, तो तिच्या गालावर हलकसं थोपटत म्हणाला. बरं, निघायचं का आता? ती त्याच्या डोळ्यात आरपार पाहत म्हणाली. अशी पाहू नकोस, मला काल ड्राईव्ह करायची. तो तिच्याकडे पाहून डोळे मिचकावून स्माईल करत म्हणाला. हेच ते, यासाठी माझी नजर सकाळपासून तरसली होती. काय ग? तो प्रश्नार्थक नजरेने म्हणाला. तुझ्या चेहऱ्यावरचं हसू सकाळपासून गायब होतं. असं होय म्हणत त्याने पुन्हा स्माईल केली. तिचं मन त्याची स्माईल पाहून सुखावलं. इकडे श्रीधरराव घरी येऊन नुसता चहा घेऊन मोबाईल पाहत बसले होते. तेवढ्यात एक नोटिफिकेशन आली. त्यासोबत एक व्हिडिओ पण आला. काय आहे म्हणून तो व्हिडिओ पाहू लागले. तो व्हिडिओ आणि त्याच्या खालचा मजकूर वाचून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. ते टेन्शनमध्ये सुमित्रांना आवाज देऊ लागले. बिचारे प्रवीण आणि योगिता कसे समोर जाणारे आहेत या नव्याने येऊ घातलेल्या संकटाला. दुःख तर खूप होते, पण देव सुद्धा त्यांचीच परीक्षा घेतो, जे प्रत्येक परीक्षेत खरे उतरतात. काय झाले हो? एवढा हाकाका कशाला मारता होत्या? आज कधी नव्हे ते श्रीधररावांच्या चढलेला सूर ऐकून सुमित्रा धावत आल्या. हा प्रवीण कुठं गेला आहे? आज दिवसभर ऑफिसला पण आला नाही. आणि बोलता बोलता ते मध्येच थांबले. अहो, आज त्याच्या मित्राचं लग्न होतं, तो तिकडे गेला आहे, सुमित्रा म्हणाल्या. आता मध्येच कुठल्या मित्राचं लग्न होतं? आणि हे आधी का सांगितले नाही त्याने? नाही म्हटलं तरी श्रीधररावांची तो व्हिडिओ आणि त्याखालचा मजकूर वाचून चिडचिड होत होती. अहो, त्याच्या पण आठवणीत नव्हतं. सकाळी त्याचा फोन आल्यावर याला आठवलं. येतील आता एवढ्यात. सुमित्रा त्यांना समजावत होत्याच की दोघे आत येताना त्यांना दिसले.
तो बघा आलाय तो. आता जे काय बोलायचं ते त्याच्याशीच बोला. सुमित्रा दरवाजातूनच त्या दोघांना आत येताना पाहून म्हणाल्या. तसं श्रीधररावांनी पण त्या दोघांकडे पाहिलं. दोघे सोबत एवढे छान दिसत होते की श्रीधरराव पण क्षणभर पाहत राहिले. काय झालं बाबा म्हणत प्रवीण आत आला. तू पटकन फ्रेश होऊन माझ्या खोलीत ये, मला तुझ्याशी बोलायचं आहे. श्रीधरराव एवढं बोलून त्यांच्या खोलीच्या दिशेने निघून गेले. आज त्यांचा मूड ठीक नाही ते प्रवीणने पण त्यांच्या बोलण्याच्या टोनवरून जाणवले. तो ओके म्हणून झरझर जिन्यातून वरती गेला. काय झालं आई, आज बाबांचा मूड ठीक दिसत नाही, योगिता काळजीने म्हणाली. अगं मला पण नाही माहीत, चहा घेतल्यापासून काय माहिती काय झाले, नुसती चिडचिड करतायत, सुमित्रा म्हणाल्या. त्यानंतर योगिता पण फ्रेश व्हायला रूममध्ये आली. प्रवीण त्याचं आवरून बाबांच्या रूममध्ये आला तर श्रीधरराव रूममध्ये अस्वस्थ होऊन फेऱ्या मारत होते. काय काम होते बाबा म्हणत तो आत आला. त्यांनी एक वेळ त्याच्याकडे पाहिले. ते खूप टेन्शनमध्ये आहेत हे त्याच्याकडे पाहून त्याला जाणवले. तो चुपचाप त्यांच्यासमोर उभा राहिला. हे बघ काय आहे हे, ते आपल्या मोबाईलच्या त्यांच्यासमोर रागात धरत म्हणाले. त्याने पटकन मोबाईल घेतला आणि पाहू लागला. त्या व्हिडिओमधील ते दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. तो तिथेच बाजूला बेडवर मटकन बसला. प्रेमने एवढ्या हुशारीने तो व्हिडिओ एडिट केला होता की पाहणाऱ्याला हेच वाटत होते की प्रवीण स्वतःहून भेटायला आला होता. त्या खाली लिहिलेला मजकूर तो वाचायला लागला. अंकल, तुम्ही आतापर्यंत वरचा व्हिडिओ तर पाहिलाच असेल, त्यानंतर तुम्हाला आणखीन काही सांगायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. माधुरी, मी लवकरच येते सरदेशमुख मेन्शन मध्ये, माझ्या स्वागताची तयारीला लागा. ते वाचून तर तो शॉक झाला. बाबा हे सगळे खोटं आहे, ती आपल्याला चीट करते, प्रवीण स्वतःला सावरत म्हणाला. थोड्या वेळाने बेडवरून उठत म्हणाला. थोडा वेळ शांतता पसरली. कोणीच काही बोललं नाही. बाबा बोला ना काहीतरी. अहो हे सगळं खोटं आहे, ती आपल्याला फसवते. हा व्हिडिओ कोणी शूट केला आणि तो का केला मला माहिती नाही, पण हे सर्व खोटं आहे. प्रवीण नाराज होऊन त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करत होता. तू तिला भेटायला गेला होतास का, श्रीधरराव समोर पाहत म्हणाले. अहो बाबा, पण ती मला सारखी कॉल करून तू तिला भेटायला गेला होतास का, श्रीधरराव त्यांचं बोलणं मध्येच तोडत म्हणाले. हो, तो खाली पाहून म्हणाला. काही वेळ दोघे पण शांत. तेवढ्या सुमित्रा पण आत आल्या. या दोघांना टेन्शनमध्ये पाहून पण घाबरल्या. काय झालं प्रणू म्हणत त्या त्याच्या जवळ आल्या. तो एकसारखा त्या मोबाईलकडे पाहत होता. ते पाहून त्यांनी त्याच्या हातातून मोबाईल घेऊन तो व्हिडिओ पाहिला. हे पाहून त्यांना पण धक्का बसला. अहो हे सगळं काय आहे, पण हे सर्व खोटं आहे ना, माझा प्रणू असा काही करणार नाही. त्या तो व्हिडिओ पाहून अडखळत म्हणाल्या. अहो काय म्हणते ते मी ऐकता का, हे सगळं खोटं आहे, माझा प्रणू असं काही करणार नाही, ती पोरगी मुद्दामून त्रास द्यायला करते हे सर्व. सुमित्रा रडकुंडीला येऊन श्रीधररावांना समजावत होत्या. मी मान्य करतो की हे सगळं खोटं आहे, ती मुलगी आपल्याला फसवते, सर्व मला मान्य आहे, पण आता ती येणार आहे, त्यावर तुमच्याकडे काही उपाय आहे का. श्रीधरराव हताश होत त्या दोघांकडे पाहत म्हणाले. प्रवीण तर टेन्शनमध्ये डोक्याला हात लावून खाली पाहत बसला होता. त्याची काही चूक नसताना तो माधुरीच्या आणि प्रेमच्या कुटील कारस्थानाला बळी पडला होता. अगदी हुशारीने प्रेमने तो व्हिडिओ एडिट केला होता. प्रवीण अलगद त्याच्या जाळ्यात अडकला गेला होता. प्रवीण, अरे माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, मान्य आहे तू स्वतःहून तिला भेटायला गेला नसतील, पण तो जो व्हिडिओ आहे त्याला आपण खोटं पाडू शकत नाही ना. तुला तिला कशासाठी भेटायला गेला होतास ते ठाऊक नाही, पण एक वेळ त्याबद्दल बोलला असता तर आज आपल्यावर ही वेळ आली नसती ना. बरं जा आराम कर, जा मी बघतो तिच्याशी बोलून.
श्रीधरराव त्याच्या पाठीवर थोपटत म्हणाले. तो काही न बोलता तेथून निघून त्याच्या रूमच्या दिशेने आला. आत आला तर त्याला वेगळीच भीती वाटत होती. चुकून जर हा व्हिडिओ योगिताच्या नजरेत आला तर ती हे सर्व सहन करू शकेल का? विचार करता करता त्याची पाऊल मध्येच अडखळली. तो व्हिडिओ पाहणाऱ्याला ते खोटं आहे म्हणून मी कितीही पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी बघणाऱ्याला पटणार आहे का? पण हे सर्व एकटी माधुरी नक्कीच नाही करू शकत. अजून कोणीतरी आहे जे तिला यात मदत करत आहे. पण ती व्यक्ती कोण असेल? प्रवीण विचार करत होता. योगिता पण फ्रेश होऊन तिचं आवरून मोबाईल हातात घेऊन बसली. तेवढ्यात तिच्या मोबाईलवर त्या व्हिडिओची नोटिफिकेशन आली. तिने लगेच तो व्हिडिओ ओपन करून पाहू लागली. त्या व्हिडिओमध्ये प्रवीण दिसल्याबरोबर ती तो व्हिडिओ बारकाईने पाहू लागली. ती समोरचे दृश्य पाहून तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. प्रवीण तू अपष्ट उद्गार तिच्या मुखातून बाहेर पडत होते. तो व्हिडिओ पाहून ती सुन्न झाली होती. त्यानंतर तिने त्या खालचा मेसेज वाचला. मी येते, स्वागताला तयार राहा. ते वाचून तर तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या मनात नको नको ते विचार येत होते. ती त्या व्हिडिओचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत होती. पण ते सर्व पाहून तिचं मन सुन्न झालं होतं. मन एक विचार करत होतं तर मेंदू वेगळा विचार करत होता. दोन्हीच्या मध्ये तिच्या जीवाची मात्र घुसमट होत होती. दरवाजा लोटून प्रवीण आत आला. तिने पटकन स्वतःला सावरून मूड ठीक केला. तिने नजर वर करून तिच्याकडे पाहिले. ती त्याच्याकडे पाहत होती. एक वेळ तिच्याकडे पाहून तो पटकन खाली बसत काही न बोलता आतमध्ये फ्रेश व्हायला निघून गेला. तिच्या डोक्यात मात्र विचाराचे काहूर माजलं होतं. काय खरं आणि काय खोटं या दुविधेत तिचं मन अडकलं होतं. प्रवीणवर विश्वास तर आहे, पण ती मोबाईलमधली दृश्य पाहून तो विश्वास डळमळीत व्हायला लागला होता. ती आता तटस्थ राहून त्या व्हिडिओचा विचार करत होती. काही होईल पुढे? योगिता तर व्हिडिओ पाहून सुन्न झाली. प्रवीण तिला खरं सांगेल का? आणि त्याच्या बोलण्यावर तिचा विश्वास बसेल का? या सगळ्यांचा त्याच्या नात्यावर विपरीत परिणाम होणार नाही ना? आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये काय होईल ते नक्की बघा.